कल्पना करा, तुम्ही एका अतिशय हाय प्रोफाईल बिझनेस इव्हेंटमध्ये आहात. चहूबाजूला शहरातले सर्वात श्रीमंत, सर्वात ताकदवान लोक वावरत आहेत. महागडे सूट, हातात महागड्या घड्याळ्या आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास. तिथेच लांब कोपऱ्यात तुम्हाला तो माणूस दिसतो ज्याला तुम्ही तुमचा आदर्श मानता. तो इन्व्हेस्टर जो तुमच्या स्टार्टअपचं नशीब एका रात्रीत बदलू शकतो, किंवा तो डायरेक्टर जो तुम्हाला स्टार बनवू शकतो. तुमच्याकडे फक्त 2 मिनिटं आहेत. तुमचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलंय, हाताला घाम सुटलाय. आता तुम्ही काय कराल? 99% लोक काय करतात? धावत जातात, हात जोडतात आणि म्हणतात, सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, प्लीज मला एक संधी द्या, मी खूप मेहनत करेल. किंवा ते स्वतःच्या कर्तृत्वाचा पाडा वाचायला सुरुवात करतात. सर, मी हे केलंय, मी ते केलंय. जर तुम्ही पण असंच काहीतरी करण्याचा विचार करत असाल तर माझ्या मित्रा, तू खेळ सुरू होण्यापूर्वीच हरलायस. तू ती चूक केली आहे जी सामान्य लोक करतात. तू स्वतःला मागणारा बनवून टाकलाय. आणि लक्षात ठेवा, या जगाचं सर्वात कटू आणि क्रूर सत्य हे आहे की ताकदवान लोक मागणाऱ्यांचा द्वेष करतात. त्यांना गरजू लोकांचा वास येतो आणि त्यांना त्या वासाची चीड येते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या खोलीत उतरणार आहोत जिथे नैतिकतेच्या गप्पा मारल्या जात नाहीत, जिथे फक्त आणि फक्त विजयाचे कायदे चालतात. आपण बोलणार आहोत निकोला मॅकियावेलीच्या त्या नियमाबद्दल जे 500 वर्षांपूर्वी लिहिले गेले, पण आजच्या या कॉर्पोरेट जंगलात ते पूर्वीपेक्षा जास्त अचूक आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या माणसाची व्याख्या शिकवण्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शिकारी बनवण्यासाठी आहे. कारण या जगात 2 प्रकारचे लोक असतात, एक जे शिकार होतात आणि दुसरे जे शिकार करतात. खुर्चीची पेटी बांधून घ्या, कारण पुढच्या काही मिनिटात तुमची जगाकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलणार आहे. चला, सत्ता आणि प्रभावाचा हा खेळ समजून घेऊया. नियम पहिला, स्वतःची गरज नाही तर स्वतःची उपयोगिता दाखवा. द लॉ ऑफ युटिलिटी. सगळ्यात आधी हे डोक्यात फिट बसवा. कोणालाही तुमच्या गरिबीत, तुमच्या संघर्षात किंवा तुमच्या मेहनतीत रस नाहीये. लोकांना रस आहे फक्त एका गोष्टीत, यात माझा काय फायदा. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाकडे जाता आणि म्हणता मला गरज आहे, तेव्हा तुम्ही त्याच्यावर एक मानसिक ओझं टाकत असता. श्रीमंत आणि यशस्वी लोक ओझं व्हायला नाही तर ओझं उतरवायला टॅलेंट शोधत असतात. चला, एका उदाहरणाने हे समजून घेऊ. एक मुलगा आहे, नाव आहे राहुल. राहुल एका मोठ्या कंपनीच्या सीईओला लिफ्टमध्ये गाठतो. राहुल लगेच रडगाणं सुरू करतो, सर, माझी सॅलरी खूप कमी आहे, मी खूप कष्ट करतोय, प्लीज मला प्रमोशन द्या, माझ्या घरी खूप अडचणी आहेत. सीईओ फक्त मान हलवतो आणि लिफ्टमधून बाहेर पडताच राहुलचं नाव विसरून जातो. का? कारण राहुलने सीईओला एक समस्या दिली. आता दुसरा मुलगा आहे विक्रम. विक्रम सुद्धा त्याच सीईओला भेटतो, पण विक्रम प्रमोशन मागत नाही. विक्रम म्हणतो, सर, मी नोटीस केलंय की आपल्या कंपनीच्या डिलिव्हरी प्रोसेसमध्ये 10% टॅक्स फालतू जातोय. मी एक छोटा प्लॅन बनवला आहे ज्यामुळे पुढच्या 6 महिन्यात आपण 5 कोटी रुपये वाचवू शकतो. तुम्हाला रस असेल तर मी हा रिपोर्ट शेअर करतो. आता मला सांगा, सीईओ कोणाला फोन करेल, राहुलला की विक्रमला? विक्रमने काही मागितलं नाही, विक्रमने दिलं. त्याने सीईओचं दुःख ओळखलं आणि त्यावर मलम लावलं. विक्रम आता एक नोकर राहिला नाही, तो एक सोल्युशन बनला आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही समोरच्यासाठी सोल्युशन आहात समस्या? जर तुम्ही एखाद्याला इम्प्रेस करायला जात असाल तर आधी हे शोधा की त्या माणसाला सध्या कशाची सगळ्यात जास्त गरज आहे. त्याला पैसा हवा आहे, त्याला प्रसिद्धी हवी आहे, त्याला फक्त असा माणूस हवा आहे जो त्याचं काम सोपं करू शकेल. जेव्हा तुम्ही समोरच्याची गरज पूर्ण करता तेव्हा तुम्ही पॉवरफुल होता. रॉबर्ट ट्रीन म्हणतात, जर तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण करत असाल तर ते तुमच्यावर अवलंबून राहतात, आणि जोपर्यंत लोक तुमच्यावर अवलंबून आहेत तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आणि शक्तिशाली आहात. आत्ताच आपण पाहिलं की मागण्यापेक्षा देणं कसं महत्त्वाचं आहे, पण द्यायचंय काय हे समजण्यासाठी तुम्हाला समोरच्याचं मन वाचता आलं पाहिजे. मॅकियावेलीचा एक अतिशय क्रूर पण सत्य नियम आहे, शत्रूला किंवा मित्राला हरवायचं असेल तर आधी त्याला ओळखा. बरेचदा लोक एखाद्या मोठ्या माणसासमोर गेल्यावर एवढे उत्साही होतात की स्वतःबद्दल सगळं सांगायला लागतात. मी हे केलं, मी ते केलं, माझे विचार असे आहेत. थांबा, ही सर्वात मोठी चूक आहे. कारण तुम्ही जितकं जास्त बोलाल
तेव्हा तुमची कमकुवत बाजू तितकी उघडी पडेल. नियम क्रमांक 2, माहिती गोळा करा पण स्वतःची माहिती लपवून ठेवा. तुम्ही कधी विचार केलाय का की जगातले सर्वात यशस्वी लोक कमी का बोलतात? कारण त्यांना माहिती आहे की माहिती हीच खरी सत्ता आहे. 18व्या शतकातील फ्रान्सचा मुत्सदी टॅलिरॅड याच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. तो इतका शांत असायचा की लोक त्याच्यासमोर अस्वस्थ व्हायचे. लोक ती शांतता भरून काढण्यासाठी स्वतःहून बोलायला लागायचे आणि बोलता बोलता स्वतःची गुपितं सांगून टाकायचे. टॅलिरॅड फक्त ऐकायचा आणि योग्य वेळी त्या माहितीचा वापर करून आपली सत्ता टिकवून ठेवायचा. विचार करा, जेव्हा तुम्ही कोणाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही जास्त बोलता की तो? जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही तुमची ताकद गमावत आहात. तुम्ही समोरच्याला प्रश्न विचारा, असे प्रश्न जे त्याला विचार करायला भाग पाडतील. उदाहरणार्थ, सर, तुमच्या या यशाच्या प्रवासात तुम्हाला सर्वात जास्त भीती कशाची वाटली? किंवा या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला असा कोणता बदल दिसतोय जो इतर लोक बघू शकत नाही? जेव्हा समोरचा माणूस बोलायला लागेल तेव्हा तो त्याचे गाईड्स खाली करतो, तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम सांगतो, त्याची अनसिक्युरिटी दाखवतो आणि एकदा का तुम्हाला एखाद्याची कमजोरी समजली तुम्ही त्याला हवं तसं बळगू शकता. नियम क्रमांक 3, आरसा बना. द मिरर इफेक्ट. सायकोलॉजीमध्ये एक खूप मोठा रिसर्च झाला आहे. लोक त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतात जे त्यांच्यासारखी दिसतात किंवा त्यांच्यासारखी वागतात. त्याला मिररिंग म्हणतात. जर तुम्ही एखाद्या खूप शिस्तप्रिय आणि गंभीर माणसाला भेटायला गेलात आणि तिथे जाऊन तुम्ही जोक्स मारायला लागलात किंवा खूप हसून बोललात तर त्याला वाटेल की तुम्ही इमॅच्युअर आहात. तुमचा प्रभाव पडण्याऐवजी तो माणूस तुमच्यापासून लांब जाईल. तर मग तुम्ही म्हणाल की तेजस काय करायचं आहे? उत्तर सोपं आहे. तुम्हाला पाण्याचा गुणधर्म अंगीकारायचा आहे. समोरचा ज्या भांड्यात आहे त्या आकाराचे तुम्ही बना. जर तो सावकाश बोलत असेल तर तुम्ही तुमचा वेग कमी करा. जर तो शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारा असेल तर तुमचं प्रेझेंटेशन छोटं आणि मुद्देसूद ठेवा. जर तो परंपरा मानणारा असेल तर तुमच्या बोलण्यातून संस्कृती आणि आदराची झलक दिसू द्या. हे नाटक नाहीये, हे ट्युनिंग आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होता तेव्हा त्याच्या मेंदूला असा सिग्नल जातो की हा माणूस माझ्या टोळीतला आहे, हा विश्वासार्ह आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही कोणाशीही बोलताना त्याच्या डोळ्यात बघून त्याची वाईब पकडण्याचा प्रयत्न करता? तुम्ही फक्त तुमचं रटलेलं भाषण द्यायच्या नादात असता. ताकदवान लोक नेहमी एकटे असतात. त्यांच्या आसपास फक्त चापलूस लोक असतात जे फक्त जी हुजूर करतात. जर तुम्ही त्यांना आरशासारखं समजून घेतलं आणि त्यांना दाखवून दिलं की मी तुम्हाला खरोखर ओळखतो तर तुम्ही त्यांच्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनता. नियम क्रमांक 4, तुमची वफादारी स्वस्त करू नका. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय की नेहमी मदतीसाठी तयार राहा, नेहमी हो म्हणा. पण सत्तेच्या खेळात हे तत्व तुम्हाला बुडवू शकतं. विचार करा, सोन्याची किंमत का जास्त आहे? कारण ती दुर्मिळ आहे. जर सोनं रस्त्यावरच्या दगडांसारखं पडलेलं असतं तर कोणी त्याला विचारलं असतं का? नाही. जर तुम्ही प्रत्येक फोन पहिल्या रिंगवर उचलला, प्रत्येक मीटिंगला हो सर मी येतोच आहे असं म्हणालात तर तुमची किंमत 0 होते. लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. कधी कधी नाही म्हणणं किंवा असहमत होणं ही तुमची व्हॅल्यू 10 पटीने वाढवतं. समजा तुमचा बॉस एखादा प्लॅन सांगत असेल जो चुकीचा आहे, सगळे लोक होला हो करत असतील, अशा वेळी तुम्ही सभ्यपणे म्हणा, सर मला वाटतं यामध्ये एक रिस्क आहे, जर आपण असं केलं तर जास्त चांगलं होईल. हे ऐकून बॉसला क्षणभर राग येईल पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल. या माणसाकडे स्वतःचा मेंदू आहे. हा फक्त होला हो करणारा नोकर नाहीये. पण हे करताना एक मोठी चूक होऊ शकते. अशी चूक जी तुमचं करिअर उद्ध्वस्त करू शकते. ती चूक कोणती आणि त्यातून कसं वाचायचं आहे हे आता आपण बघणार आहोत. मालकापेक्षा जास्त चमकू नका. हा सत्तेच्या खेळातील सर्वात जुना आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे. रॉबर्ट ग्रीन यांनी त्यांच्या पुस्तकात याला पहिला नियम मानलाय. पण गंमत बघा, 90% तरुण आणि हुशार लोक ही चूक करतात. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, तुमच्याकडे भारी आयडियाज आहे, हे चांगलंच आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसच्या किंवा मेंटॉरच्या समोर असता तेव्हा तुमची हुशारी अशा पद्धतीने दाखवू नका की त्यांना स्वतःबद्दल असुरक्षित वाटेल. लक्षात ठेवा, प्रत्येक ताकदवान माणसाच्या आत एक छोटा मुलगा असतो. त्याला मीच श्रेष्ठ आहे असं वाटत असतं.
जर तुम्ही मीटिंगमध्ये बॉसला एखादी गोष्ट शिकवायला गेलात किंवा सर्वांसमोर त्यांची चूक दाखवून दिलीत, तर तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांचा इगो दुखावला. आता ते तुमची प्रगती रोखण्यासाठी त्यांच्या सर्व शक्तीचा वापर करतील. तर यावर युक्ती काय? तुमची हुशारी अशा प्रकारे प्रेझेंट करा की त्याचं क्रेडिट तुमच्या मास्टरला जाईल. त्यांना असं वाटू द्या की ती आयडिया त्यांचीच होती. तुम्ही फक्त ती अंमलात आणली. जेव्हा तुमच्यामुळे त्यांचा आदर वाढतो, तेव्हा ते तुम्हाला स्वतःच्या सुरक्षित छायेखाली ठेवतात आणि तुम्हाला वर घेऊन जातात. स्वतःला विचारा, तुम्हाला श्रेय हवंय की सत्ता? कारण हुशार लोक सत्तेसाठी श्रेय सोडून देतात. नियम क्रमांक 6, सिंहासनामागची ताकद. तुम्ही कधी सरकारी ऑफिसमध्ये किंवा मोठ्या कंपनीत गेला आहात का? तिथल्या मोठ्या साहेबांना भेटणं जवळजवळ अशक्य असतं. लोक तासनतास बाहेर थांबतात आणि शेवटी निराश होऊन परत येतात. शहाणा माणूस काय करतो? तो राजाला भेटायचा प्रयत्न करत नाही. तो राजाच्या दरबाराला मित्र बनवतो. तो साहेबांचा पीए असेल, त्याचा ड्रायव्हर असेल किंवा त्यांचा सर्वात विश्वासू जुना कर्मचारी असेल. मोठ्या माणसाचे निर्णय अनेकदा गेटकीपर्स ठरवतात. साहेब कोणाला भेटतील, कोणाची फाईल वर येईल आणि कोणाचं नाव साहेबांच्या कानात चांगलं सांगितलं जाईल, हे या लोकांच्या हातात असतं. मेकियावेली याला अदृश्य राजकुमार म्हणतो. जर तुम्ही साहेबांच्या पीएशी उद्धटपणे वागलात आणि साहेबांसमोर जाऊन गोड बोललात, तर तुमचं काम कधीच होणार नाही. तो पीए साहेबांच्या कानात फक्त एक शब्द टाकेल, सर, हा माणूस विश्वासार्ह वाटत नाहीये, आणि तुमचा खेळ संपला. तर यावर रणनीती ही आहे, खालच्या स्तरावरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा. त्यांना आदर द्या. जेव्हा खालचा स्तर तुम्हाला सपोर्ट करतो, तेव्हा तुमचा वरचा मार्ग आपोआप मोकळा होतो. नियम क्रमांक 7, रहस्यमय बना. तुमची सगळी पानं उघडू नका. आपल्याला वाटतं की आपण खूप पारदर्शक असावं. मी जे आहे ते समोर आहे. सत्तेच्या जगात ही सर्वात मोठी कमजोरी आहे. जेव्हा लोक तुम्हाला पूर्णपणे ओळखतात, तेव्हा ते तुम्हाला प्रेरित करू शकतात, आणि ज्याला प्रेरित करता येतं त्याला सहज नियंत्रित करता येतं. आता गूढ राहण्याचे फायदे बघा. लोक तुमच्याबद्दल विचार करतात. तुमच्या शांततेमुळे समोरचा माणूस अस्वस्थ होतो आणि स्वतःची गुपिते बोलून जातो. जेव्हा तुम्ही कमी बोलता, तेव्हा तुमच्या शब्दांची किंमत वाढते. एक उदाहरण सांगतो. रशियाचा हुकुमशहा स्टॅलिनबद्दल असं म्हटलं जातं की तो मीटिंगमध्ये फक्त शांतपणे पाईप ओढत बसायचा. लोक तासभर चर्चा करायचे आणि शेवटी स्टॅलिन फक्त एकच वाक्य बोलायचा. ते वाक्य इतकं पॉवरफुल असायचं की कोणीही त्याला विरोध करू शकत नसे. तुम्ही तुमच्या प्लॅन्सबद्दल कोणालाही सांगू नका. तुमचं पुढचं पाऊल काय असेल ते तुमच्या शत्रूला सोडाच, पण तुमच्या मित्रालाही समजू देऊ नका. जे फळ झाडाच्या आत लपलेलं असतं, त्याची चोड लोकांना जास्त असते. नियम क्रमांक 8, राजासारखं वागा, तरच राजासारखी वागणूक मिळेल. हा नियम आत्मविश्वासाचा सर्वोच्च स्तर आहे. तुम्ही स्वतःला कसं बघता, यावर जग तुम्हाला कसं बघणार हे ठरतं. जर तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये गरीब विचाराच्या भूमिकेत शिरलात, तर लोक तुमची दया करतील. आदर नाही. दया ही कमकुवत लोकांसाठी असते, आदर ताकदवान लोकांसाठी. आपली प्रोजेक्टिंग पॉवर काय असते? तुमची चालण्याची पद्धत, तुमचा आवाज तो स्पष्ट आणि ठाम असावा. तुमची नजर झुकलेली नसावी. तुम्ही एखाद्या जागेचे मालक आहात अशा आविर्भावात तिथे प्रवेश करा. तुमचा खिसा रिकामा असला तरी तुमच्या चेहऱ्यावरची रॉयल्टी कमी होऊ देऊ नका. आतापर्यंत आपण पाहिलं की उपयोगिता कशी निर्माण करायची, आरसा कसं बनायचं आणि गूढ कसं राहायचं. पण या सगळ्या नियमांच्या वर एक असं अंतिम शस्त्र आहे, जे नसेल तर सगळं नियम व्यर्थ आहेत. ते अस्त्र म्हणजे धैर्य आणि निर्दयी अंमलबजावणी. मेकियावेलीने म्हटलं होतं की नशीब हे एका स्त्रीसारखं असतं, जे फक्त धाडसी पुरुषांच्याच बाजूने उभं राहतं. तुमच्याकडे कितीही प्लॅनिंग असतं, पण जर योग्य वेळी तुमच्याकडे कितीही प्लॅनिंग असलं, पण जर योग्य वेळी वार करण्याची हिंमत तुमच्यात नसेल, तर तुम्ही फक्त एक स्वप्न पाहणारे बनून राहता, करते नाही. नियम क्रमांक 9, कधीही अर्धवट वार करू नका. सत्तेच्या खेळात अर्धी लढाई म्हणजे पूर्ण पराभव असतो. जर तुम्ही तुमच्या शत्रूला किंवा स्पर्धकाला फक्त दुखावून सोडून दिलं, तर तो पुन्हा उभारी घेईल आणि दुप्पट ताकदीने तुमच्यावर वार करेल. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता, मग तो बिझनेस असो किंवा वैयक्तिक प्रगती, तेव्हा तो इतक्या ताकदीने घ्या की समोरच्याला सावरण्याची संधीच मिळू नये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचे प्राण घ्यायचे. याचा अर्थ असा आहे की तुमचा इम्पॅक्ट इतका मोठा असावा, तुमची स्पर्धा तिथे संपली पाहिजे. स्वतःला विचारा,
तुम्ही फक्त मैदानात टिकून राहण्यासाठी खेळताय की मैदान जिंकण्यासाठी? कारण 99% लोक फक्त टिकण्यासाठी खेळतात. म्हणूनच ते 10% लोकांसाठी काम करतात, जे जिंकण्यासाठी खेळत असतात. नियम क्रमांक 10. लोकांच्या भावनांशी खेळा, पण स्वतः भावुक होऊ नका. हा नियम सर्वात कठीण आहे. जग भावनांवर चालतं, पण जे जगावर राज्य करतात ते भावशून्य असतं. लोकांना स्वप्न बघायला आवडतं. त्यांना कोणीतरी असा हवा असतो तो त्यांना सांगेल सगळं ठीक होईल. जर तुम्ही लोकांना होप देऊ शकलात तर तुम्ही त्यांना हवं तसं नाचू शकता. आणि हो, एक कटू सत्य हे पण आहे, ज्या क्षणी तुम्ही एखाद्या डीलमध्ये किंवा नात्यात इमोशनल होता, त्या क्षणी तुम्ही तुमची तर्कशक्ती म्हणजेच लॉजिक गमावता. आणि सत्तेच्या खेळात लॉजिक गमावणं म्हणजे स्वतःची कबर स्वतः खोदणं. तर मित्रांनो, आता आपण या प्रवासाच्या शेवटी आलो आहोत. मी तुम्हाला जे नियम सांगितले ते ऐकायला कदाचित थोडे स्वार्थी किंवा वाईट वाटले असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जग तुम्हाला तुमच्या चांगुलपणासाठी बक्षीस देत नाही. हे जग तुम्हाला तुमच्या परिणामांसाठी बक्षीस देतं. तुम्ही तक्रार करू शकता की सिस्टीम खराब आहे, अमीर लोक लबाड असतात, पॉलिटिक्स खूप डर्टी आहे, पण तुमच्या तक्रारीने सिस्टीम बदलणार नाहीये. तुमच्या समोर 2च पर्याय आहेत. पहिला, या सिस्टीमचा व्हिक्टीम बना, आयुष्यभर हात पसरून संधी मागत राहा आणि नशिबाला दोष द्या. आणि दुसरा, या सिस्टीमचे मास्टर बना. हे नियम शिका, स्वतःला बदलून घ्या आणि आपल्या अटींवर जगायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, इतिहास फक्त विजेत्यांना लक्षात ठेवतो. कोणालाही पडलेल्या सैनिकांचं नाव माहीत नसतं, पण जिंकलेल्या राजाच्या नावावर शहरं वसवली जातात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही त्या हाय प्रोफाईल मीटिंगमध्ये जाल किंवा त्या मोठ्या माणसासमोर उभं राहाल, तेव्हा तुमच्या डोळ्यात गरज नसावी तर ताकद असावी. तिथे तुम्ही काही मागायला नाही, तर काहीतरी द्यायला आणि आपलं साम्राज्य उभं करायला गेला आहात. हे तुमच्या प्रत्येक हालचालीतून दिसू द्या. शिकारी बना, शिकार नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला डोळे उघडणारा वाटला असेल तर तो अशा मित्राला शेअर करा जो अजूनही चांगुलपणाच्या भ्रमात जगून स्वतःचे नुकसान करून घेतोय. आणि हो, या नियमांपैकी कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त खटकला किंवा आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचं मत हे तुमचं पहिलं पाऊल आहे. जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, शांतता म्हणजे तयारी असते आणि युद्ध म्हणजे परीक्षा. आपली तयारी सुरू ठेवा. जय महाराष्ट्र.